नमस्कार मित्रांनो, 22 कोटी रुपये खर्च करून उभारलेला उड्डाण पूल, पण लोक त्यावरून जाण्याऐवजी सिव्हिल रोड प्रवास करतात. अखेर असा काय प्रकार घडला की एवढा महागडा पूल असूनही तो रिकामाच दिसतो? या व्हायरल व्हिडिओ मागचं खरं कारण काय आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. सध्या पुण्यातील एक उड्डाण पूलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उड्डाण पूल जवळपास रिकामाच दिसतो, तर खालील सिव्हिल रोडवर वाहनांची मोठी गर्दी दिसते. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले की 22 कोटी रुपये खर्च करून बांधलेला पुलाचा उपयोग तरी काय? हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी हा सार्वजनिक पैशांचा उपयोग असल्याचे म्हटले, तर काहींनी पुलाच्या रचनेवर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र या चर्चेदरम्यान काही स्थानिक नागरिकांनी वेगळे मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वाहन चालकांना ज्या ठिकाणी वळायचे असते त्या दिशेने जाण्यासाठी सिव्हिल रोड अधिक सोयीचा ठरतो. उड्डाण पुलावर गेल्यास पुढे मोठा वळसा घ्यावा लागू शकतो. त्यामुळे अनेक जण वेळ वाचवण्यासाठी सिव्हिल रोडचा वापर करतात. काही नागरिकांनी असेही सांगितले की शहरातील वाहतुकीच्या सवयी बदलायला वेळ लागतो. नवीन रस्ता किंवा उड्डाण पूल सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात वाहनचालक जुनेच मार्ग वापरत राहतात. व्हायरल व्हिडिओमुळे हा विषय अधिक चर्चेत आला. अनेकांनी प्रशासनाची वाहतुकीचा अभ्यास करून आवश्यक ते बदल करावे अशी मागणी केली आहे. योग्य दिशादर्शन फलक, वाहतूक नियोजन आणि जनजागृती यामुळे पुलाचा वापर वाढू शकतो, असेही मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान काही तज्ज्ञांनी असेही स्पष्ट केले आहे की कोणतेही उड्डाण पूल रिकामा दिसत असल्याने तो निरुपयोगी आहे असा निष्कर्ष लगेच काढता येत नाही. वेगवेगळ्या वेळी वाहतुकीची परिस्थिती बदलत असते. त्यामुळे एका व्हिडिओमुळे आधारे अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. तरीही या घटनेमुळे सार्वजनिक निधी, शहर उपनियोजन आणि वाहतूक व्यवस्थापन यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता प्रश्न असा आहे की भविष्यात या पुलाचा वापर वाढेल का? प्रशासन याबाबत काही बदल करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा. 22 कोटी उड्डाण पूल असूनही लोक सर्व्हिस रोडवरून जाणे योग्य आहे का? की वाहतूक व्यवस्थेत काही सुधारणा करण्याची गरज आहे का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.